शुक्रवारची रात्र होती। बाहेर प्रचंड काळोख पडला होता। याच रात्रीच्या किर्र अंधारात एक बाई तरतर पोलीस स्टेशनला जायला निघते। त्याआधी तिच्या आणि तिच्या नवऱ्यात कडाक्याचं भांडण झालेलं असतं। आता नवरा बायको म्हटल्यावर भांडणाचं कारण काय असेल याचा अंदाज लावता येईल। कुठल्या घरात भांडणं होत नाहीत? प्रत्येक घरात होतात। त्यातली काही भांडणं थोड्या वेळात बर्फासारखी विरघळून जातात, तर काही भांडणं कुठलं रूप घेतील सांगता येत नाही। या घरात झालेलं भांडण सुद्धा असंच काहीसं होतं। साधारण दुपारची वेळ होती जेव्हा हे दोघे भांडतात। पुढे त्यांच्यातला वाद इतका विकोपला जातो की नवरा आपल्या 3.5 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन त्या घरातून बाहेर पडतो। तोपर्यंत बायको घरातच असते। पुढे बराच वेळ गेल्यानंतर आपला नवरा आणि मुलगा दोघे सुद्धा घरी आले नाहीयेत हे ज्यावेळी तिच्या लक्षात येतं तेव्हा ती पोलीस स्टेशनच्या दिशेने जाते। तिथे पोलिसांना आपल्या मुलाचं अपहरण झालंय अशी तक्रार देते। पोलीस तपास करतात। या तपासात असं काही समोर येतं ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते। ज्या मुलाला गेली 3.5 वर्ष आपल्या तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्याच पोराला तिच्या नवऱ्याने संपवलं, ते पण बायकोच्या रागापोटी। नेमकं काय घडलं सांगते। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच घरी। घर म्हटलं की भांड्याला भांड लागतंच असं म्हटलं जातं, पण त्या भांड्याचा आवाज किती कर्णकर्कश आहे हे तपासण्याची आता वेळ आलीये का असा प्रश्न पडू लागलाय। कारण आता घरातल्या नवरा बायकोच्या क्षुल्लक भांडणात त्यांच्या निष्पाप पोरांचे जे बळी चाललेत त्याच्या घटना वाढताना दिसतायत। पुण्याच्या चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला। खराडी परिसरामध्ये राहणारं हे जोडपं होतं। या जोडप्यामध्ये झालेल्या वादातून संतापलेल्या वडिलांनी आपल्याच पोटच्या गोळ्याला ठार केलं आणि त्यानंतर एका लॉजवर जाऊन निवांत झोपला। ज्या वेळेस त्या महिलेने पोलिसांच्या मदतीने आपल्या पोराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळी तिच्या हे सारं लक्षात आलं। पोलिसांनी सीसीटीव्ही आणि ऑनलाईन पेमेंट्सच्या मदतीने मुलाच्या वडिलांना शोधून काढलं, ज्यामुळे हा सगळा घाणेरडा प्रकार समोर आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास स्वरूपा टिकैती ही महिला चंदननगर पोलीस ठाण्यात आलेली होती। तिने तिचा 3.5 वर्षांचा मुलगा हिम्मत टिकैती हा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आपल्या तपासाला सुरुवात केली होती। सुरुवातीला पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा मुलाचं अपहरण झाल्याचा संशय होता आणि म्हणूनच पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली। त्या चौकशीमध्ये मुलगा त्याच्या वडिलांबरोबर गेल्याची माहिती समोर आली आणि म्हणूनच पोलिसांनी त्याच्या वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली। यात वडील एका लॉजवर जाऊन झोपलेले होते। पोलिसांनी या लॉजचा दरवाजा तोडला आणि आत झोपलेल्या माधव टिकैती याला ताब्यात घेतलं। त्याची कसून चौकशी केली तेव्हा माधव टिकैती याने आपल्या मुलाची हत्या केली आहे अशी कबुली दिली। माधव टिकैती याने आपल्या मुलाला संपवल्यानंतर त्या चिमुरड्याचा मृतदेह दूर एका ठिकाणी टाकून दिला। ही जागा सुद्धा त्या नराधम बापाने पोलिसांना दाखवली आहे। यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांविरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केलाय। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। मात्र प्राथमिक तपासात पती आणि पत्नी यांच्यातील भांडणातून माधव टिकैतीने आपल्या चिमुकल्या मुलाचा खून केल्याचं समोर आलंय। पुढे पोलीस चौकशीत आता या प्रकरणाचा आणखी तपशील समोर येईलच, पण मंडळी, नवरा आणि बायकोच्या क्षुल्लक भांडणात पोटच्या गोळ्याचा जीव जाणं हे किती वाईट आहे। पुण्यात घडलेली ही फक्त एकच घटना नाहीये। याआधी पुण्यात पती पत्नीमध्ये झालेल्या घरगुती वादातून रागाच्या भरात आईनेच 2 चिमुकल्यांना मारल्याच्या घटना समोर आल्या होत्या। त्यानंतर झोपेत असलेल्या पतीवर सुद्धा तिने कोयत्याने वार करत स्वतः पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। ही घटना दौंडच्या स्वामी चिंचोली इथे घडली। या घटनेतील दुर्योधन मिंढे हे IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात। मात्र 2 वर्षांपासून ते वर्क फ्रॉम होम करत होते। तर कोमल ही देखील BSc केमिस्ट्री झालेली आहे। दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते। शुक्रवारी रात्री सुद्धा या पती पत्नीमध्ये वाद झाला होता आणि त्यानंतर बेडरूम मध्ये कोमल आणि तिची चिमुकली मुलगी पियू झोपलेली होती। दुसऱ्या एका खोलीत आजीजवळ मुलगा शंभू हा झोपलेला होता। त्यावेळी तिने हे कांड केलं। त्यानंतर बाहेरच्या खोलीत झोपलेल्या नवऱ्याचा खून करण्याच्या मानसिकतेतून तिने त्याच्यावर कोयत्याने वार केला। यावेळी नवऱ्याने आरडाओरड केल्यानं कोमल धावत आपल्या बेडरूम मध्ये आली। तिने दरवाजा बंद करून घेतला आणि घरातील चाकूने हाताच्या नस कापण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी घरातील लोकांनी दरवाजाला धक्का दिला। तो दरवाजा उघडला आणि कोमल स्वतःला संपवत असताना तिला घरातील लोकांनी थांबवलं। यात ती तर वाचली, पण त्यात 2 चिमुकल्या जीवांचा प्राण गेला होता।
त्यानंतर नाशकात सुद्धा अशीच घटना घडली। नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पती पत्नीच्या वादात एका 5 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। आर्यन खंडारे असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याचं नाव होतं। या चिमुरड्याच्या आई वडिलांच्या किरकोळ वादातून भांडण झालेलं होतं। याच भांडणात भीमराव खंडारे यानं आपल्या पत्नीसह 5 वर्षाच्या आर्यनला मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये आर्यनच्या डोक्याला गंभीर मार लागला, ज्यामुळे त्याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांनी भीमराव खंडारे या संशयित आरोपीला बेड्या ठोकत त्याला गजाआड केलेलं होतं। यात पोलिसांनी संशयित आरोपी भीमराव खंडारे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत मारहाणीमध्ये वापरलेली बॅट सुद्धा ताब्यात घेतली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये यापूर्वी सुद्धा चारित्र्याच्या संशयावरून वाद झालेले होते। मात्र घटनेच्या दिवशी संशयित भीमराव खंडारे यानं आपल्या पत्नीला मारहाण करत असताना आर्यन रडत होता आणि त्यामुळेच त्याने आर्यनला सुद्धा मारहाण केली आणि यातच आर्यनचा दुर्दैवी मृत्यू झाला। मंडळी, एकानं विस्कटलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं, हेच संसाराचं मूळ सूत्र म्हटलं जातं। संसाराची व्यवस्थित घडी बसवण्यासाठी 36 गुण किंवा पत्रिका जुळण्याची गरज नसते। गरज असते ती फक्त एकमेकांना समजून घेण्याची। नवरा बायको म्हटलं की थोडंफार भांडणं, रुसवे फुगवे आलेच। दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व एकत्र आली की मतभेद होणं साहजिक आहे, पण या मतभेदांना सीमा असावी। नातं रबराप्रमाणे ताणलं जाऊ नये, कारण ते तुटायला वेळ लागणार नाही। सकाळचं भांडण संध्याकाळपर्यंत विसरून जावं, अगदी इतपत असावं असं म्हटलं जातं, पण सध्या ते होताना दिसत नाहीये। या उलट नवरा आणि बायको मधील भांडण इतक्या टोकाला जात चाललंय की यात त्यांच्या निष्पाप पोरांचा बळी दिला जातोय। अशा या विकृत बुद्धीला नेमकं काय म्हणावं, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विशेषभरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।